कार्यक्षमतेवर होतोय. तुम्ही जर का बघाल तर आम्ही हा म्हणजे मांजराच्या गळ्यामध्ये आम्ही घंटा बांधली. तुम्ही समजू शकता याचे काय परिणाम होऊ शकतात. तर तेव्हाही माझी विनंती आमच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभे राहा. कार्यक्षमता कमी झाली आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये उद्योजक पण ह्या ठिकाणी आता आलेले आहेत त्यांची व्यथा मांडायला. मल्टीनॅशनल कंपनीज पण आलेल्या आहेत. इथे कंपनी झाले त्यांना जर का बोलायची आपण संधी दिली नंतर तर ते झटक्यात 30-40 सेकंदात त्यांच्या व्यथा मांडतील. काही कंपन्या इथं आलेल्या आहेत. मी सांगतो ते म्हणतात की आम्ही शिफ्ट होणार होते, आम्ही ते जाहीर करतो असं सांगणाऱ्या कंपनी इथे आहे. मी आत्ता काही सांगू इच्छित नाही, त्यांना बोलू द्या. म्हणजे इथून आम्ही तमिळनाडूला जाऊ. इथपर्यंत ती कंपनी मल्टीनॅशनल कंपनी जिथे आता आलेली. सगळ्यात महत्वाचं ह्यामुळे आमच्या मागण्या काय आहेत तर भूमिपुत्रांना इथल्या स्थानिकांना खरं तर वैद्यकीय आणीबाणी ज्याला म्हणतो मेडिकल इमर्जन्सीमुळे अक्षरशः बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकमुळे जीव गमवावे लागलेले आहेत. ते कुणाला सांगू शकेल, बाकीचे बटवाल साहेब पण सांगू शकते. त्यांना जाताच येत नाही ट्रॅफिक कंजेशनमुळे. तर ही जी काही परिस्थिती आहे ती बदलायला हवी. शाळा महाविद्यालयामध्ये जाणारी मुलं त्यातली काही मुलं पण कदाचित या ठिकाणी आता आले असतील तर त्या मुलांना 2-2, 3-3 तास अडकून पडायला लागतं अशी परिस्थिती आहे. तर ती जी काय आहे त्यांची परिस्थिती ती बदलायला हवी. नंतर 15 ते 30 दिवसांमध्ये जी काही कामं आहेत त्यांची खास करून बॉटलनेक जे काय आहेत, जे काही शोल्डर्स आहेत रस्त्यांच्याकडेचे तर ते सगळे व्यवस्थित व्हावेत ही आमची अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमीची येतो पावसाळा आपल्याला माहिती आहे, तो जूनलाच येतो. त्यामुळे त्याच्या अगोदर त्याचा एक आराखडा बनवावा की रस्त्यांचं काम कशा पद्धतीने आपण करणार आहोत, नाला आणि ह्या सगळ्या गोष्टी ते कसं करणार आहोत आणि तो आमच्याशी कृपा करून नागरी समितीला पण त्यांनी द्यावा अशी आमची विनंती आहे. कोंडी होणाऱ्या ठिकाणी मी मगाशी म्हणालो तसं अतिक्रमण हटवायला पाहिजेत. सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत ज्या मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रक टर्मिनल. ट्रक टर्मिनल हा खरं तर आपल्याकडे MIDCच्या प्लॅनमध्ये नक्की असणार आहे.